ये भाई लाइट की भी जरूरत नहीं है। अरे कॉन्स्टिपेशन आम्ही जिथे गेलो होतो त्या डॅमचं नाव आहे वीर डॅम, जे की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल. सो डो नॉट जज मी, इट वॉज अ मिस्टेक ऑफ माय फ्रेंड्स. त्यांनी मला सांगितलं धूम डॅमला जायचं आहे. मी सगळं व्हिडिओमध्ये ते बोललो आणि मग मला नंतर कळालं की तो खूप लांब आहे आणि तिथे कॅम्पिंगसाठी जागा पण नाही आहे. सो आम्ही धूम डॅमला न जाता वीर डॅमला गेलो आहे. वीर डॅम पुणे. कीप वॉचिंग. हॅलो एव्हरीवन, दिस इज ब्लॉग 22. नाईस. मला वाटलं नव्हतं मी खरंच कंप्लीट करेल, पण मागचा ब्लॉग खूपच स्पेशल होता. मजा आली मला त्या ब्लॉगमध्ये. आणि दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग ब्लॉग. या ब्लॉगमध्ये मी चाललो एका डॅमवरती कॅम्पिंग करायला माझ्या ऑफिसच्या मित्रांसोबत. खूप दिवसांनी भेटणार आहे त्यांना. सो बघूया. मला पण लोकेशन ॲक्च्युली माहिती नाही आहे, ते मला आता शेअर करणार आहेत. लेट्स सी. कीप वॉचिंग. ते मागे जे तुम्ही आता बघितलं ना, ते ईशानची मॅट आहे, त्याच्यावर तो खेळायचा. आता तो मोठा झाला आहे, त्याला ती गरज नाही, तो पडायचा ना सारखा. सो इट्स काइंड ऑफ अ क्वेश्चन. सो मी ते घेऊन चाललो आहे तिकडे कॅम्पिंगला. मला दीपक बोलला, माझा ऑफिसचा फ्रेंड दीपक पाटील. तो पण नाशिकचा आहे बाय द वे, त्याला भेटताल तुम्ही आज. दीपक आहे, तुषार आहे, रवींदर बाजी आहेत आणि अजून कोण आहे, अभिषेक. सो मी ते घेऊन चाललोय. तो बोलला की ते घेऊन ये, कारण की झोपायला वगैरे लागेल. सो इट्स काइंड ऑफ कॅम्पिंग. तिथे टेंट वगैरे टाकायला मिळणार आहे आपल्याला. तुम्ही बघतालच या व्हिडिओमध्ये. कीप वॉचिंग. आपण चाललेलो आहोत सासवड एरियाकडे. तिकडे कुठला तरी धूम डॅम आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक दाखवतोय, दिसतंय की नाही तुम्हाला? दिसतंय ना? येस. सो बघूया आपण आता किती वाजता पोहोचतो. वाजलेले आहेत 14:17, म्हणजे 2:17. थांबा 2 मिनटं. ओके, भयानक ट्रॅफिक आहे. लेट्स सी. सासवडच्या घाटात पहिल्यांदा आलोय मी बाय द वे. आणि इंटरेस्टिंग आहे, खूप काम चालू आहे. घाट मोठा करणं चालू आहे. ते जेव्हा असे डोंगर तुटलेले बघतो ना आपण, तसं थोडंसं वाईट वाटतं मला की असं डोंगर वगैरे तोडणं. बट दॅट इज दी ओनली वे, कारण की हा घाट ऑलरेडी खूप छोटा होता. आता मी या बसच्या मागे किती वेळापासून चाललो आहे, पण अजून पण मला पुढे जायला जागा नाही मिळत आहे. आणि टर्न्स पण खूप डेंजर आहेत. मला खूप मजा येते अशा टर्न्सवरती गाडी चालवायला. अरे बापरे, इथे पण ट्रॅफिक. मॅपवर तर नाही दाखवते. आपल्याला आता जायचं आहे राईटला. हा रस्ता जरा चांगला वाटतोय मला. आत्ताशी कुठे असं वाटतंय की आपण कॅम्पिंग साईडला चाललोय. इतक्या वेळ नुसतं हायवे घाट हेच चालू होतं. पण हे गाव कोणतं आहे काय माहिती? परीचे वीर खंडाळा. बाई, खंडाळाला घेऊन चालला काय मला? वेळ लागला आपल्याला. मध्ये जरा तो व्हिडिओ जो तुम्ही बघितला आधीचा, तो अपलोड करायला खूप प्रॉब्लेम येत होता. सो कोमलनी मला मदत केली. तिने फर्स्ट टाइम केला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड. मला खूप प्राऊड फील झालं त्या गोष्टीचा. आणि थँक्स कोमल, थँक्स टू यू. आपण आता पोहोचलेलो आहोत. जवळपास एक 12 किलोमीटर बाकी अजून. खूप प्लेझंट वेदर आहे, मस्त वाटतंय. आणि या इकडे एक कनाल आहे. त्या कनालच्या त्या साईडला डॅम होता, बट मी डॅम दाखवला नाही तुम्हाला, कारण की मी तो व्हिडिओ अपलोडिंगमध्ये कोमलशी बोलत होतो. आपण पोहोचूच या आता. भेटूया आता डायरेक्ट मित्रांच्या तिथे. इकडे मंदिरासारखं काय दिसतंय? ओ अच्छा, हे मंदिर वाटतंय बघा. तेव्हा हे मंदिर वाटतंय ना असं. हे खाली जायला जागा, हे कळस.
नाइस. कपल. पुण्यापासून एकदम जवळ अशी जागा आहे ही. मस्त वाटतंय. तो तिकडे लांब असा डॅम दिसतोय. थोडा झूम करून दाखवतो. पक्ष्यांचा आवाज. पाणी थोडं कमी आहे आय गेस. ही कनाल आहे. दिस कनाल इज गोइंग टू दॅट साईड. तिकडे काही लोक आंघोळ पण करत आहे. मी तुम्हाला काही वाटत ते तुम्हाला दाखवायला पाहिजे. बट आपण एक चोरून व्हिडिओ घेतोय. बघतील तर म्हणतील काय करतोय. लोक तिकडे आंघोळ करताय. काय करताय काय माहिती. आंघोळच करताय ना. चला मित्र वाट बघत असतील. पण जाऊया आता. लॉक केली. लेट्स गो. दीपकला फोन केला. तो म्हणतोय की लाईव्ह लोकेशन नाही आहे आणि नेमकं माझं नेट संपलं. तर की माझ्याकडे फोन तरी करता आला मला. तो मला फोन केला आता. तिला म्हटलं नेटचं रिचार्ज मार. म्हणजे मग मी आता परत लाईव्ह लोकेशन फॉलो करतो. बघतो ते कुठे. जास्त नाही दाखवत होतं ते. जेव्हा संपलं तेव्हा एक 7 किलोमीटर दाखवत होतं. बघूया. अशा कुठल्या तरी रस्त्याने आणलंय मला दीपकनी. इथे रस्त्याने काय रस्ता नाहीच आहे. ते लोक म्हटले की आम्ही कॅम्पिंगसाठी शोधतोय जागा. तसं व्ह्यू तर चांगला वाटतोय. पोरांनी फुल परेशान करून टाकलं मला. एक मंदिर, एक रस्ता, कच्चा रस्ता, पुढची कमान दाखवली. इकडे गेलो तिकडे गेलो. तर ते बघून बघतायत ना. इकडे बघून हसताय. एकदम फुल रेडी होऊन आले तो बदल. पण पोहोचलेलो आहोत लोकेशनला फायनली. सनसेट होतोय आणि दीपक तिकडे वर उभा आहे. लेट्स गो. हे तर पहाडीवरती केलं यांनी. ये पाजी का नाम रवि है लेकिन ये रवि गुप्ता. रवि गुप्ता. नाशिकचा गुंड. नाही रे. हाँ रेनकोट है। ये भाई लाइट की भी जरूरत नहीं है। अरे पत्थर चाहिए क्या? पत्थर ये दिल तो मेरा पत्थर अरे जी ठोको सही से। थोड़ा पत्थर मिल जाने दो। ये मुरू मारून दिले। नाही नाही दगड आहे तो। बता भाई जल्दी बता 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 क्या है ये? कॉन्स्टिलेशंस। क्या? कॉन्स्टिलेशंस। कॉन्स्टिपेशन। भाई साहब ये क्या है? कौन सा फोन है ये? सैमसंग। 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 आप देख भाई, अब उसको गाड़ी में रख क्या ये बाहर में रख लेगा।
मॉर्निंग. हे याच्यासाठी लावलं आहे की खूप डेंजर थंडी आहे. मजा आली काल रात्री. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता माझा हा. आणि टेंटमध्ये रात्री थोडी भीती पण वाटली आणि झोप अशी एकदम स्टेबल नाही लागली, कारण की असं कंटिन्यू वाटत होतं कोणतरी येतंय. बट ओव्हरऑल इट वॉज गुड. मस्त वेदर आहे. थोडी थंडी वाजती आता. आणि आता आम्ही आवरतोय सगळे आणि मग निघू घरी. क्या भी पूरी दर्द कर रही है. हम फल जाएगा उन लोगों का. ला एक दो अरे नहीं. संभाल गया. पण निघालो होतो, पण मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली इथे. बघूया त्यांना रेट विचारून बघू की चांगली आहे का नाही आहे. मला वाटलं होतं की मी आता डायरेक्ट घरी जाईल, बट ते दिसलं मी युटर्न मारून परत आलो. आपल्याला हवी आहे ती नव्या घरासाठी. तुम्हाला दाखवतो मी काय आहे. बॅड लक. खूप मोठं आहे ते साईजनी. तो बोललाय रस्त्याने पुढे पण दिसेल. बघूया आपण मिळतंय का. फायनली आपण पोहोचत आलोय घरी आता. त्या मंदिरवाल्यांनी सांगितलं की या रस्त्याला पुढे आहेत, पण कुठे मिळालेच नाही यार. खोटं बोलला तो. मागे असतील मे बी, बट नाही मिळाले. आणि आय गेस आपण इथपर्यंतच ठेवूया हा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आत्तापर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. टी व्हीवर बघत असाल तर थोडेसे एफर्ट्स आहेत. थोडंसं मागे जावं लागतं आणि मग लाईक शेअर करा, कमेंट करावं लागतं. बट कमेंट तर थोडं डिफिकल्ट आहे. बट लाईक आणि सबस्क्राईब तर होऊच शकतं. प्लीज गो अँड सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.